भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार लवकरच नव्याने लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना संसदेत मांडणार आहे. सर्व राज्यांमध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये 50% प्रमाणानुसार वाढ करण्यात येणार असल्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एनडीए मधील महत्त्वाचा पक्ष असलेल्या एन चंद्रबाबू नायडू यांनी स्पष्ट केले. एका विशेष मुलाखतीत नायडू बोलत होते. दरम्यान भाजपने या विधेयकासाठी आकड्यांचा खेळ जुळवलाय का? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दक्षिणेतील राज्यांचा विरोध मावळणार. 2011च्या लोकसंख्येनुसार लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार असल्याने दक्षिणेतील राज्यांनी याला विरोध दर्शवला होता. उत्तरेतील राज्यांचे खासदार वाढतील आणि दक्षिणेतील खासदार घटतील असे दक्षिणेतील राज्यांचे म्हणणे होते. सर्व राज्यांमध्ये 50% जागा वाढ होईल आणि राज्याच्या लोकसभा जागांच्या प्रमाणात बदल देखील होणार आहे. विधेयकाच्या मजकुरात केवळ उल्लेख राहून गेला होता. विरोधकांनी त्याचे अनावश्यक राजकारण केले असा आरोप चंद्रबाबू नायडू यांनी केला होता. सर्वच राज्यांमध्ये 50% जागा वाढणार असतील, त्यामुळे दक्षिणेतील राज्यांचा विरोधही आता मावळणार आहे. 850 खासदार होणार. एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलून संविधान विधेयक 2026 सादर केले होते. या विधेयकानुसार लोकसभेतील जागांची संख्या 543 वरून 850 करण्याचा आणि मतदारसंघ पुनर्रचना 2011च्या जनगणनेशी जोडण्याचा प्रस्ताव होता. मात्र घटना दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले 2/3 बहुमत सरकारकडे नसल्याने हे विधेयक फेटाळले गेले होते. पश्चिम बंगाल, तामिळनाडूमुळे विधेयक मंजूर होणार. हे विधेयक मंजूर करण्यासाठी यावेळी सरकारला यश मिळू शकतं, कारण पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील राजकीय परिस्थिती आता बदलली आहे. त्यामुळे ही विधेयकं मंजूर करणे आता अधिक सोपे होईल असा दावा चंद्रबाबू नायडू यांचा आहे. पश्चिम बंगालमधील टीएमसी पक्ष फुटला आहे. या पक्षाचे 20 खासदार एका स्थानिक पक्षामध्ये विलीन झाले आहेत. हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार आहे. तर तामिळनाडूमधील डीएमके पक्ष इंडिया आघाडीपासून दूर जात आहे. त्यामुळे 22 खासदार असलेला हा पक्ष एनडीएला पाठिंबा देऊ शकतो. त्यामुळे अशा वेळी एनडीएला 42 खासदारांचे पाठबळ मिळणार आहे. आता भाजपने संख्याबळ जुळवलंय का? तृणमूल काँग्रेसचे 20 आणि डीएमकेच्या 22 खासदारांचा पाठिंबा मिळाल्यास हे विधेयक मंजूर होऊ शकतं. मागील वेळी हे विधेयक 54 मतांनी फेटाळलं गेलं होतं. हा संसदेतील पराभव सत्ताधारी पक्षांच्या जिव्हारी लागला होता. आता सरकारने संख्याबळ जुळवण्यासाठी मोठी तयारी केली आहे. तृणमूल आणि डीएमकेचे मिळून 42 खासदार संख्या होत आहे. मतदानात सहभागी झालेल्या एकूण सदस्यांपैकी 2/3 बहुमताने विधेयक मंजूर होणे आवश्यक आहे. सध्या लोकसभेत 540 सदस्य आहेत. त्यातील 2/3 म्हणजेच 360 खासदार विधेयकाच्या बाजूने हवे आहेत. पवारांकडे भाजप पाठिंबा मागू शकतो. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 245 इतकी आहे. या वरिष्ठ सभागृहात 2/3 म्हणजे 164 मतांची गरज आहे. लोकसभेत एनडीएकडे 293 खासदार आहेत. टीडीपीचे बंडखोर 20 आणि डीएमकेचा 22 जणांचा पाठिंबा मिळाल्यास 335 खासदार संख्या होईल. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटून शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे एनडीएकडे आता 341 संख्याबळ झाले. वेळ आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडे मोदी हे पाठिंबा मागू शकतात. पवारांकडे 8 खासदार आहेत. त्यानंतर 10-11 खासदारांची त्यांना आवश्यकता भासणार आहे. तर राज्यसभेचे गणितही भाजपला जुळवावे लागेल. येथेही भाजपला 15 सदस्यांचे पाठबळ लागणार आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.